हॅलो, नमस्कार. माझं नाव रोहित रामकिशन जाधव आहे. तरी मी हा ईमेल एडिटर केलेला आहे विथ युजिंग Win32 अँड CPP. तो आपण कोड चेक करू सुरुवातीला. हा माझा CPP कोड आहे. त्याच्यानंतर ही आपली RC फाईल, मतलब सोर्स फाईल, आणि ही हेडर फाईल आहे. तरी आपण आता कोड बिल्ड करू. हा आपला पहिला इंटरफेस आहे, मतलब पहिली विंडो. त्याच्यामध्ये 3 आपल्याला मेनूज आहेत: फाईल, एडिट अँड हेल्प. फाईलवर ओपन अँड एक्झिट, एडिट मध्ये एडिट इमेज, मतलब म्हणजे आपला इमेज एडिटर. आणि हेल्प मध्ये अबाउट. अबाउट मध्ये इथे आपली माहिती आहे फक्त. मग आपण इथे ही जी आपण पहिले एक इमेज ओपन करू, नाहीतर आपण इमेज एडिटर ओपन करूया आधी. त्याच्यामध्ये आपल्याला 2 रेडिओ बटन्स आहेत: इमेज एडिटर अँड कलर पिकर. आता जसे की तुम्ही बघू शकता, आपण इमेज एडिटर सिलेक्ट केले, यामुळे कलर पिकरचा ग्रुप बॉक्स डिसेबल आहे. तर इकडे पण असंच असतं की आपण कलर पिकर सिलेक्ट केल्यानंतर इमेज एडिटरचा ग्रुप बॉक्स डिसेबल होतो. तर फर्स्टली हे 2 बटन्स आहेत, आपला इफेक्ट आणि रिसेट इमेज. आपण जर रिसेट इमेजवर नो इमेज टू स्टोर अपलोड इमेज, आपण एक इमेज अपलोड करूया. मग इथे आपल्याला इथे रजिस्टर बटन दिसते. त्या रजिस्टर बटनवर क्लिक करून आपण युजर रजिस्टर करून घेऊया. इथे आपण स्पॉट व्हॅलिडेशन यूज केलेला आहे, मतलब ते आपण स्पेशल कॅरेक्टर नाही यूज करू शकत. इथे फक्त कॅरेक्टर डेटा हा इनपुट होऊ शकतो. मग नंतर आपण युजरचं नाव वगैरे फिल करून घेऊ. आता रजिस्टर युजर झाला. त्याच्यामध्ये आपण इथे 3 इफेक्ट आहेत: सॅच्युरेशन, सीपी आणि कलर इन्व्हर्जन. ते आपण आपला इफेक्टला क्लिक केल्यानंतर त्या इफेक्ट हा आपला अप्लाय होतो. तरी बघूया आपण. जसे की आपण बघू शकता, इथे सॅच्युरेशन इफेक्ट अप्लाय होत आहे. आपण ह्याच्यामध्ये कॉम यूज केलेला आहे. त्यामध्ये आपण कलर फाईल लॉग्स किंवा नॉर्मलाइज्ड लॉग फाईल्स क्रिएट होतात. इफेक्ट हा पिक्सल बाय पिक्सल होत आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. पण वाट बघूया थोडा वेळ. जसे की आपण पाहू शकता, इथे डिसॅच्युरेशन इफेक्ट अप्लाय झाला आहे. इथे रिसेट इमेज एक बटन आहे, यावर बटन क्लिक केल्यानंतर आपली इमेज सेट होते. आपण दुसरी इमेज सिलेक्ट करू. आता आपण सीपीआय इफेक्ट अप्लाय करणार आहोत. ते आपण पाहू शकता, इथे सीपीआय इफेक्ट अप्लाय होत आहे. वी विल वेट.
ते आपण पाहू शकता की सीपीआय इफेक्ट आपला झालेला आहे. आपण नवीन इमेज अपलोड करू. शेवटचा आहे निगेटिव्ह इफेक्ट म्हणजेच कलर इन्व्हर्जन इफेक्ट. आपण पाहू शकता निगेटिव्ह इफेक्ट हा अप्लाय झालेला आहे इमेजवरती. त्याच्यानंतर आपण रिसेट इमेज करून कलर पिकर बघणार आहोत. आता रिसेट इमेज क्लिक करून रिसेट इमेज करू. याच्यानंतर आपण कलर पिकर बघू. तर इथे इथे 3 बॉक्स आहेत. याच्यामध्ये आपण सिलेक्ट केल्यानंतर ती RGB व्हॅल्यू दिसते. इसके आपण पाहू शकता. आपण लॉग एक्सपोर्ट करू. आणि आता आपण याच्यामध्ये आपण लॉग फाईल्स बघूया. ठीक आहे, आपल्या लॉग क्रिएट झालेल्या असतील. 3 लॉग फाईल्स आहेत. कलर पिकर लॉग फाईल एक, कलर पिकर नॉर्मलाइज्ड वन, आणि इथे युजरच्या ऍक्शन्स इथे झाले असतील. प्रोग्राम स्टार्टेड सक्सेसफुली, युजर नेम, डेट अँड टाइम, अँड आपला इफेक्ट झालेले आहेत ते. आणि याच्यानंतर प्रोग्राम टर्मिनेट सक्सेसफुली हा मेसेज. थँक्यू. हा होता माझा प्रोजेक्ट इमेज येतो. थँक्यू सो मच.